सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई यांच्या जीवनावर आधारित लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. जानकीबाईंनी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, आपण आशीर्वाद दिला, पण आज लग्नाला 12 वर्ष झाली, पदरी मूल नाही. माई, मनोभावे 16 सोमवारचं येत्या श्रावणापासून व्रत कर, तुझे मनोरथ पूर्ण होतील. आणि झोळीतून भस्म काढून तिच्या हातावर ठेवून म्हणाले, हे स्वतः आणि पतिदेवांना लाव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत बाहेर पडत असलेल्या आणि एकदम नाहीशी झालेल्या त्या साधूंना पाहून जानकीबाईंना त्यांच्या सासूबाई सुंदराबाईंनी सांगितलेली हकीकत आठवली. आऊजींच्या वेळी असाच एक तेजपुंज गोसावी आला होता. तो हाच तर नसेल. मक्याच्या पेरणीसाठी आऊजी पहाटेच मळ्यात गेले होते. आऊजी घरी आल्यावर जानकीबाईंना विशेष आनंदात पाहून त्यांनी कारण विचारलं. त्या गोसावीने दिलेल्या आशीर्वादाबद्दल सांगत असताना आज पार्वतीबाईंचे आई वडील आल्याचे दुग्ध शर्करा योग घडून आल्याने दोघांनाही आनंद झाला. आऊजी म्हणाले, आई बाबा गेल्यावर आम्हाला तरी कोणाचा आधार होता. त्यात गुंडोजींच्या वडिलांनी बाबांच्या कुलकर्णीपणावरून त्यांना त्रास दिला. तोच वारसा गुंडोजी चालवत आहे. जानकीबाईंचे वडील रुद्राजीराव म्हणाले, समाजामध्ये सगळीकडेच गुंडोजी असतात. संत ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या आई वडिलांना उपद्रव झालाच ना, यांना तोंड देतच संसार करावा लागतो. संकट आली तर खऱ्या अर्थाने जीवन जगता येतं. आऊजी म्हणाले, आज तुम्ही मला नवा प्रकाश दाखवला. मी सारखा त्या गुंडोजीचाच विचार करतो. त्याचा परिणाम माझ्या झोपेवर, तब्येतीवर झाला. रुद्राजी म्हणाले, या अशा हजारो गुंडोजींना न घाबरता कणखर बनवून तोंड द्यायला हवं. रुद्राजी व पत्नी पार्वतीबाईंना एका महाराजांकडून मिळालेल्या काशी विश्वेश्वराचा प्रसाद दिल्यावर आऊजी म्हणाले, काय योगायोग आहे ना. त्या गोसाव्यानं महादेवाचं भस्म दिलं आणि आता काशीला न जाता जागेवर हा काशी विश्वेश्वराचा प्रसाद मिळतो, म्हणजे केवढं भाग्य. पार्वतीबाई म्हणाल्या, हा योगायोग नसून हे विधी लिखित आहे. हे सारे आज घडणारच होते. तुमच्या घरावर महादेवाची कृपा होणार आहे. महादेव हे तुमच्या गावचे दैवत, तुमच्या पूर्वजांची पुण्याई. आता तुमच्या भाग्याचे दिवस सुरू होत आहेत. त्यांचं सोनं करा. नंतर 16 सोमवाराच्या व्रताची माहिती दिली. उद्यापनासाठी काही दिवस आधी येण्याचं कबूल करून जानकीबाईंचे आई वडील त्यांच्या गावाकडे रवाना झाले. किती दिवस घरात बसून राहणार. आज गुंडोजी मळ्याकडे गेला. तिथे केरबा पाटील भेटला. त्याच्याही कानावर याचं कर्तृत्व गेलं होतंच. केरबा दोघांचाही बांधकरी आणि मित्रही होता. त्याने गुंडोजींची चांगलीच कानउघाडणी करून त्याला म्हणाला, अरे खोटं खोटं का होईना, आऊजींशी चांगले संबंध ठेव. एखाद्या वेळी जेवायला वगैरे बोलाव. गुंडोजी म्हणाला, आता इतकं वैर वाढल्यावर त्याच्याशी गोड बोलू वागू लागलो. जेवायला बोलवलं तर त्याला नक्की शंका येईल. शिवाय तो 4 लोकांना बाळगून आहे. त्याच्या वैद्यकीमुळे सर्वत्र त्याचं जाणं येणं आहे. भजनातही जातो. माझं तसं नाही. मी फारसा कुठे जात नाही. आणि त्या विहीर प्रकरणापासून बायकोच्या भांडणामुळे लोकांनी जवळजवळ आम्हाला माळीतच टाकलंय. अशा परिस्थितीत जास्त अवघड नाही. आऊजींच्या घरी जाऊन पुन्हा पुन्हा चुकलो म्हणून क्षमा मागायची. तो नक्की क्षमा करेल. आणि मग संधी साधून गुपचूप त्याचा काटा काढायचा. कुणाला कळणारही नाही आणि तुझ्यावर शंका सुद्धा येणार नाही. असं सांगून केरबा निघून गेला. केरबा गेला आणि गुंडोजीच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. काहीतरी करणं आवश्यक आहे, पण आपल्या पत्नीला कितपत पटेल. ती कमालीची आक्रमक आहे. तिला पटलं तरच तो काही करू शकणार होता. या विचारातच तो घराकडे वळला. घरी येऊन गुंडोजीने केरवाचे सर्व बोलणे बायकोला सांगितल्यावर तिलाही पटलं. ती म्हणाली, आपलं खरं चुकलंच. भावकीतल्याच एखाद्या मोठ्या माणसाचा सल्ला घ्यायला हवा होता. पण विश्वास ठेवण्यासारखं कोण आहे आपलं. गुंडोजी म्हणाला, केशवराव आहेत की, ते देतील योग्य सल्ला. ते दोघांनाही परके नाहीत. 2 गोष्टी त्या आऊजींना पण सांगू शकतील. कमला म्हणाली, ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आपला मूळ हेतू साध्य व्हायलाच हवा.
कोणत्याही परिस्थितीत आऊजी भाऊजींचे सारे आपल्याला मिळायलाच हवं, माघार घ्यायची नाही. आज आऊजी भजनाहून उशिराच घरी परतली. झोप जणू त्यांच्यावर रुसली होती. जानकीबाईंच्या 16 सोमवारांच्या व्रताच्या कालावधीत आपणही काहीतरी उपासना करावी, पण काय करावं हे कोडं सुटत नव्हतं. विचार संपत नव्हते आणि झोपही येत नव्हती. शेवटी भल्या पहाटे उठून बाहेर आले. स्नान करण्याच्या उद्देशाने ते नदी किनारी आले. वर्दळ सुरू होण्यास बराच अवकाश होता. स्नान करून ते खडकावर बसले असताना काही अंतरावर कोणीतरी स्नान करीत असलेली दिसली. यावेळी कोण असेल? स्नान आटोपून ती व्यक्ती काठाकडे येऊ लागली. पूर्व दिशा चांगली सुजळली होती. त्या धुसर प्रकाशात तो चांगला उंच पुरा, पांढरी शुभ्र दाढी, चेहऱ्यावर सात्विकतेचे तेज, काहीतरी मंत्र म्हणत होता असं दिसलं. आऊजींनी पुढे जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तुझे सर्व मनोकामना पूर्ण होत असा आशीर्वाद स्वामींनी दिला. आऊजी म्हणाले, आज एवढ्या पहाटे प्रथमच इकडे आलोय, आपल्या भेटीचा योग असावा. स्वामीजी, मला आपण मार्गदर्शन करावं. स्वामी म्हणाले, बेटा, मी एक सामान्य उपासक, दत्तभक्त, पंढरीचा वारकरी असून पैठणला निघालो. तिथून गाणगापूरला जाणार आहे. बरं, तुझी काय समस्या आहे? आऊजींनी थोडक्यात सारी हकीकत स्वामींना कथन केली. स्वामींनी आऊजींकडे रोखून पाहत म्हणाले, बेटा, तू काही फार मोठ्या संकटात सापडला नाहीस. तुझी पूर्वपुण्याई आणि या गावावर साक्षात अगस्त्य ऋषींची कृपा, शंकराची उपासना फार पूर्वीपासून इथे चालू आहे. तेव्हा तू लक्षतीर्थावर शिवाचं अनुष्ठान केलंस तर तुझी मनोकामना पूर्ण होईल. शिवाय यंदा आषाढीच्या पंढरीला वारीला ये, तिथे आपली भेट होईलच. पुढच्या वर्षी तुला सर्व फळे मिळतील. खडावा घालून स्वामीजी झपाट्यानं पैठणच्या दिशेनं निघाले. कितीतरी वेळ स्वामी केलेल्या दिशेने पाहत होते. घडलं ते सारं स्वप्नवतच वाटत होतं. ते विचारात इतके मग्न होते की समोर केव्हा केशवराव उभे राहिले त्यांना कळलंच नाही. अरे, कुठल्या एवढ्या विचारात गुंगास आहेस? मी कधीचा तुझ्या समोर उभा आहे, तुला दिसलं नाही का? काका, दचकून आऊजी म्हणाले. ते नुकतेच गेलेल्या स्वामींकडे पाहत होतो. कोण स्वामी? त्यांचं नाव माहीत नाही. ते दत्तभक्त पंढरीचे वारकरी आहेत. केशवराव म्हणाले, मी ओळखतो त्यांना. एकदा अशी संधारात स्नानास आलो असताना भेट झाली होती. अत्यंत सात्विक आहेत. तुझे भाग्य उघडेलच म्हणून समज. त्यांचा आशीर्वाद खोटा ठरत नाही. त्याचा अनुभव मलाही आलेला आहे. तू आनंदानं घरी जा. उगवत्या सूर्याला नमस्कार करून जानकीला कधी सांगतो असं होऊन आऊजी घराकडे घाईघाईने जायला निघाले. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आऊजी पंढरपूरच्या वारीला निघाले. मध्ये वाटेत पैठणकर मल्हार शास्त्री आऊजींचे मामाची गाठ पडली. फार वर्षांनी भेट झाल्यामुळे दोघांनाही भरून आलं. दोघेही स्वामींकडे आले आणि त्यांना दोघांनी साष्टांग नमस्कार घातला. स्वामीजी म्हणाले, आऊजी, तू येणार याची खात्री होती. आऊजी म्हणाले, पंढरीत फारच प्रसन्न वाटते. इतक्या मोठ्या प्रमाणात आषाढी वारीला भाविक का येतात याचं कोडं इथं आल्यावर उलगडलं. नामदेवांनी त्यांच्या अभंगातून पंढरी वर्णन केलेलं आजही लागू पडतंय. म्हणून तर हे पंढरी वैभव पाहावेसं वाटतं. स्वामी म्हणाले, तुझं सारं व्यवस्थित होईल. सांगितल्याप्रमाणे येत्या श्रावणापासून अनुष्ठानाला आरंभ कर. मामा भाच्यानं पुन्हा स्वामीजींना दंडवत घालून दर्शनाला निघून गेले. चालता चालता मामा म्हणाले, आऊजी, जानकीला आणि तुला भेटलेले दोन्ही पुरुष म्हणजे तुम्हा दोघांवर झालेली दैवी कृपाच आहे. त्याला फार मोठी पुण्याई लागते. अरे, हे स्वामी अवधूतानंद फार मोठे तपस्वी आहेत. कित्येक वर्ष ते हिमालयात होते. तेथील अनेक साधू पुरुषांची त्यांच्यावर कृपा झालेली आहे, ज्यांचं दर्शन दुर्लभ असतं. आऊजी म्हणाले, ही सारी पुण्याई आईबाबांची. पांडुरंगावर आईची अपार निष्ठा. तिने शेवटपर्यंत एकादशी व्रत पाळलं. बाबांच्या शिवभक्तीमुळे हे स्वामी भेटले. त्यामुळे हा योगायोग नसून हे सारं घडणारच असावं. मामा म्हणाले, अरे, प्रत्येक घटनेमागे दैवाचा हात असतोच. ज्योतिषशास्त्र, आखाडे त्यामुळेच नेहमी खरे होते. फक्त ज्योतिषीत संपूर्ण पारंगत असावा लागतो. मामा, म्हणून तर तुमच्याकडे लांबून लांबून लोक पत्रिका तयार करायला येतात.
त्यामुळे या शास्त्रावर माझा विश्वास आहे. आणखी दृढ होत जाणार आहे तो. मामा म्हणाले, आज सकाळी तुझी प्रश्नकुंडली मांडली. काय आहे त्यात? तुम्हा दोघांना जे आशीर्वाद लाभले ते 100% खरे होणार आहेत. प्रथम कन्या आणि नंतर 2 पुत्र होतील. आनंदून आऊजी म्हणाले, मामा, हे ऐकण्यासाठीच मी तुमच्याकडे पैठणला येणार होतो. पण ते कार्य इथेच पंढरीत झालं हाही एक शुभ शकूनच समजावा. मामा गंभीरपणे म्हणाले, तुला जी कन्या होणार आहे ती पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची असणार आहे. फार दुर्मिळ योग तुझ्या पत्रिकेत दिसत आहेत. आऊजी म्हणाले, मामा, स्पष्ट काय ते सांगितल्यास दृष्टीने तिची काळजी घेता येईल. मामा म्हणाले, तूर्त एवढेच सांगता येईल की ही कन्या पांडुरंगाची परमभक्त असेल. ती जन्माला येण्यापूर्वीच तिच्या आईला काहीतरी जाणीवा होत राहतील. ती जन्माला आल्यावरच तिच्याबद्दल अधिक सांगता येईल. एवढं मात्र निश्चित की तुमच्या घराण्याचे नाव अजरामर करून टाकण्याचे ते दिसत आहे. अधीरतेने आऊजी म्हणाले, मामा, मला फार उत्सुकता लागते. ही आनंद वार्ता कधी एकदा हिला सांगतो असं झालेलं. त्यामुळे परतीचा प्रवास आनंदात होईल. उद्या भल्या पहाटेस आमच्या भजनी मंडळींबरोबर निघणार आहे. माझी ही पहिली वारी इथेच पावली. मामा म्हणाले, पांडुरंगाची कृपा. आऊजी, तू नाहीतरी पैठणला येणार होतास ना, तर आत्ताच चल. मामा, माझ्याही मनात होतं, पण मी पंढरीला येणार म्हणून जानकीच्या सोबतीसाठी माझ्या सासूबाई येऊन राहिली आहेत. त्यांचा स्वयंपाक त्यांनाच करून खावा लागतो. त्यांना आणखी किती त्रास द्यायचा. पुन्हा नक्की कधीतरी येईन. ठीक आहे, मी वाट पाहिजे. नमस्कार करून आऊजींनी मामांचा निरोप घेतला. आऊजींना होणाऱ्या कन्येबाबत मामांच्या मनात विचारचक्र सुरू होते. या मुलीच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडणार होतं. इकडे आऊजींना कोणी स्वामी भेटले. त्यांच्या सांगण्यानुसार आऊजी पंढरीच्या वारीला गेलेले पाहून त्यांचा उत्कर्ष होईल या विचाराने गुंडोजींचा मात्र जळफळाट होऊ लागला. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचूया. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नेहमीप्रमाणेच मीनाक्षी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई.